सर्वांना सप्रेम जय शिवा जय बहुजन। सर्वप्रथम मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं माझ्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो। आपल्याला धन्यवाद देतो की आपण बोलवल्यानंतर या ठिकाणी आला। खरं तर आज बोलवण्याचा उद्देश नांदेडहून लातूर रोडला जाणारी रेल्वे ही सोनखेड, लोहा, माळाकोळी, माळेगाव, अहमदपूर, चाकूर मार्गे लातूर रोडला जोडा ही मागणी मी स्वतः 2010ला करून लोहा या ठिकाणी मोर्चा काढला होता आणि त्यानंतरच्या अर्थसंकल्पामध्ये ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना उच्च न्यायालयातील माझ्या जनहित याचिकेतील निर्णयाप्रमाणे हा रेल्वे ट्रॅक, नवीन रेल्वे ट्रॅक अर्थसंकल्पामध्ये मंजूर झाला। 2011ला मंजूर झालेला हा नवीन रेल्वे ट्रॅक आजपर्यंतही त्यामध्ये म्हणावी तशी प्रगती होत नाही। मी सतत पाठपुरावा करतो आहे, पण ज्यांना लोह्याच्या जनतेने निवडून दिले, संधी दिली, ते मात्र जाणीवपूर्वक सोयीस्करपणे आपल्या स्वार्थात गुंतल्यामुळं जनतेच्या प्रश्नाकडे आणि रेल्वेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतायत। नुकतंच मागच्या काही दिवसामध्ये सातत्याने पाठपुरावा केल्याच्या नंतर आता रेल्वे खात्याच्या वतीनं हा रेल्वे ट्रॅक मंजूर झाल्यानंतर सर्वे वेगवेगळे झालेले आहेत आणि रेल्वेचे सर्वे झाल्यानंतर फायनल लोकेशन सर्वे जो असतो तोही आता सुरुवात झालेला आहे। म्हणजे कुठल्या गटातून रेल्वे ट्रॅक जाणार त्याचा फायनल सर्वे त्याचं काम चालू आहे आणि त्याचा नकाशा हा रेल्वे विभागाने माझ्याकडे दिलेला आहे। मी सतत पाठपुरावा करत असल्यामुळं मला रेल्वे विभागाने हा नकाशा दिला आणि दुर्दैवाने मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की ज्या लोह्याच्या जनतेने त्यांना आमदार 3 वेळेला आमदार, 1 वेळेला खासदार म्हणून निवडून दिलं, ते मात्र फक्त जाती जातीमध्ये भांडणं लावणं, गट निर्माण करणं आणि गोरगरिबाच्या जमिनी हडप करणं किंवा जनतेमध्ये गैरसमज पसरवणं आणि पैशाच्या बळावर, ईव्हीएम मशीनच्या बळावर पुन्हा निवडून येणं, एवढं त्यांचं सूत्र चालू आहे। जो मुख्य रस्ता रेल्वे ट्रॅक हा माझ्या जनहित याचिकेमुळे मंजूर झालेला आहे, ती मागणी जी होती ती नांदेड, विष्णुपुरी, जानापुरी, सोनखेड, पिंपळगाव, लोहा आणि लोह्यावरनं खेडकरवाडी, माळाकोळी, माळेगाव मार्गे अहमदपूर, चाकूर आणि लातूर रोड अशी मागणी आपली आहे। असं असताना सुद्धा फायनल लोकेशन सर्वेमध्ये मात्र जो प्राथमिक नकाशा त्यांनी बनवलेला आहे तो मात्र लोहा या ठिकाणाहून पोलिसवाडी, खेडकरवाडी, माळाकोळी, माळेगाव, अहमदपूर असा रेल्वे ट्रॅक मंजूर असताना सुद्धा सर्वेमध्ये याचा ट्रॅक मार्ग बदलून त्यांनी लोह्यावरून सिपेगाव, चारवाड, अहमदपूर, गोताळा आणि लातूर रोड या मार्गाने नेण्याचा घाट घातलाय आणि या ठिकाणचा आमदार मात्र झोपा काढतो आहे। रेल्वे ट्रॅक लोह्यावरून पालम तालुक्यातल्या अशा छोट्याशा गावासाठी, सिपेगाव किंवा चारवाड, तिथे फार मोठी गावं नाही, आणि तिथून पुन्हा अहमदपूर टच करून गोताळा नावाचं छोटं गाव घेऊन चाकूर चापोली सोडून डायरेक्ट लातूर रोडला हा रस्ता जोडण्याचा घाट या ठिकाणी काही राजकीय लोकांच्या आणि स्थानिक आमदाराच्या संगनमतानं चालू आहे की काय, अशी माझी शंका आहे। आणि मग यावर मी स्वतः याचिका करता म्हणून माझ्यामुळं हा रेल्वे ट्रॅक मंजूर झालेला असल्यामुळं मी या मार्गावरती आक्षेप घेतलेला, ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि याच्या अगोदरही मी ऑब्जेक्शन घेतलंय। पुन्हा एकदा कालच्या 18 मे 2026ला मी दिल्ली या ठिकाणी जाऊन राष्ट्रीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय सतीश कुमार यांची भेट घेऊन पुन्हा मी माझं ऑब्जेक्शन दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन ऑब्जेक्शन देत असताना माळाकोळी ग्रामपंचायतीचाही ठराव मी त्याच्यासोबत जोडला
किंवा सगळ्या ग्रामपंचायती ठराव द्यायला तयार असताना वेळेअभावी मी त्या ठरावाकडे जाऊ शकलो नसलो तरी मी माझा आक्षेप नोंदवला आणि मला अपेक्षा आहे की हा रेल्वे ट्रॅक जो नांदेडून लोह्यापर्यंत माझ्या मागणीप्रमाणे आहे, पण इथून पुढं हा सिपेगाव चारवाड मार्गे अहमदपूर, जिथे कुठलंही गाव नाही, कुठल्याही लोकांना त्याचा फायदा होणार नाही किंवा आर्थिक बोजा सुद्धा त्या मार्गाने गेल्यास वाढेल, असं असताना सुद्धा कोण्या उद्देशाने हा रस्ता किंवा हा मार्ग रेल्वेचा ट्रॅक बदलून हा सिपेगाव चारवाड मार्गे अहमदपूर आणि अहमदपूरहून चापोली चाकूर सोडून गोताळा नावाच्या छोट्याशा गावाला नेऊन तिथून लातूर रोडला जोडणं हे षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र स्थानिक आमदार या ठिकाणी हातमिळवणी करून करतोय की काय, असा माझा आक्षेप आहे. जर स्थानिक आमदार त्यांचा जर त्याला छुपा पाठिंबा नसता तर लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी तुला निवडून दिलंय त्या जनतेसाठी आवाज का उठवला जात नाही किंवा या मार्ग बदलून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर स्थानिक आमदार म्हणून प्रताप चिखलीकर का आक्षेप घेत नाही, हा माझा आरोप आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या तडजोडी करणं आणि कोट्यावधी रुपये कमवणं हा धंदा निवडून आल्याच्या नंतर आमदाराचा चालू आहे. मतदारसंघामध्ये कुठेही विकासाच्या नावाने बोंबाबोंब आहे. 25 वर्ष मी राजकारण करतो म्हणणाऱ्या प्रताप चिखलीकरनी मतदारसंघात काय दिवे लावलेत हे अगोदर सांगितलं पाहिजे. त्यांनी फक्त जाती जातीमध्ये भांडणं लावणं, महामानवांचा अपमान करणं, पैशामध्ये आपल्या चमच्यांच्या माध्यमातून पैशाच्या जोरावर लोकांच्या जमिनी हडप करणं, भूमाफिया, दारू माफिया या पद्धतीचं काम करण्याचं काम या ठिकाणचा आमदार करतो आहे. आणि मला लोहा कंधारच्या जनतेला नम्रपणे सांगायचंय की अशा प्रकारे एवढा मोठा विषय कोण्याही पदावर नसणारा मनोहर धोंडले जर जनहित याचिकेच्या माध्यमातून मंजूर करून आणतोय, आणल्याच्या नंतर प्राथमिक सर्वे झाला, पुन्हा गुगल सर्वे झाला, त्याच्यानंतरही गटवाईज सर्वे झाला आणि आता FLS म्हणजे फायनल लोकेशन सर्वे चालू आहे. फायनल लोकेशन सर्वेला म्हणजे जिथून रेल्वेचा ट्रॅक जाणार आहे तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. असं असताना मंजूर झालेला रेल्वे ट्रॅक, रेल्वे मार्ग जो आहे ते लोहा, पोलिसवाडी, खेडकरवाडी, माळाकोळी, माळेगाव, अहमदपूर असा असताना हा बदलून पालम तालुक्यातल्या सिपेगाव आणि चारवाड सारख्या छोट्याशा गावाकडून नेला जात असताना आमदार मूग गिळून का गप्प आहे, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. जनतेला या आमदारांनी उत्तर दिलं पाहिजे. फक्त गप्पा मारायच्या, थापा मारायच्या, चमच्यांमार्फत लोकांवर कुत्रे सोडल्यासारखे सोडायचे आणि लुटारूसारखं काम करायचं, गोरगरिबाच्या जमिनी हडप करायच्या, जाती जातीत भांडणं लावायचे, हे धंदा करून लोकांना फसवण्याचं काम या ठिकाणचा आमदार प्रताप चिखलीकर करतो आहे. जनता म्हणून या प्रश्नासाठी लोहा ते माळेगाव इथपर्यंतच्या जनतेला माझं नम्र आवाहन आहे की आपण उठा. आपल्या पिढ्यानपिढ्यासाठीचा हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्वाचा आहे आणि या रेल्वे मार्गाला एकदा का त्याचं फायनल स्वरूप जर झालं आणि तिथून रेल्वे ट्रॅक जात असेल तर आपल्या पुढच्या पिढ्या ह्या विकासापासून वंचित होतील. कोणी आमदारावरती अवलंबून न राहता, आमदाराच्या भूलथापाला बळी न पडता आपण पुढाकार घेऊ. जनता म्हणून, लोहा कंधारची जनता म्हणून आपल्या मतदारसंघाचा विकास होण्यासाठी जो रेल्वे मार्ग अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी आपण उठाव करण्यासाठी पुढे यावं. मी माळाकोळी ग्रामपंचायत आणि जागरूक नागरिकांचं अभिनंदन करेन की मी दिल्लीमध्ये असताना त्यांनी मला फोन करून ग्रामपंचायतचा ठराव पाठवला. असाच ठराव माळेगावचा किंवा इतर ग्रामपंचायतचाही देण्यासाठी ते इच्छुक होते, पण मी दिल्लीमध्ये पोहोचलो होतो आणि माझी बैठक ही अगोदरच ठरलेली होती. मी माझा आक्षेप, माझं ऑब्जेक्शन हे रेल्वे बोर्डाचे, राष्ट्रीय रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांच्याकडे मी दिलेली. मी अपेक्षा व्यक्त करतोय की अशा प्रकारचा रेल्वे मार्ग जो पालमकडे नेऊन आमच्यावर अन्याय केला जातो ते थांबेल आणि दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ज्या माळेगाव यात्रेचं नाव आहे, ज्या माळेगाव यात्रेवर वर्षानुवर्ष या ठिकाणचा आमदार लुटारूसारखा पैसा जमा करून पोट भरतो, जिल्हा परिषदेचा निधी आणायचा आणि 2-5% खर्चून हडप करायचा,
चेल्या चपट्याला हाताला धरून हा पोट भरण्याचा धंदा करणारा हा आमदार आहे. माळेगाव यात्रेसाठी रेल्वे ट्रॅक गेला पाहिजे हे सुद्धा बोलायला तयार नाही, मूग गिळून गप्प बसतोय. म्हणजेच याच्या तोंडात कोणी बोळा घातला का किंवा याला कोणी गप्प केलं का, याची संमती तडजोड करून यांनी काही हडप केलं का हे तपासण्याची आवश्यकता आहे जनतेने. आणि म्हणून माझं आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे की रेल्वे ट्रॅक हा लोह्यावरून पोलीसवाडी, खेडकरवाडी, माळाकोळी, माळेगाव, अहमदपूर, चापोली, चाकूर मार्गे लातूर रोडला गेला पाहिजे. यासाठी आपण उठाव करूया असं नम्र आवाहन करतो. धन्यवाद. जय शिवराय.